स्मार्ट व इंटेलिजन्स योजनेमध्ये वानेवाडी गावाचा समावेश. बारामती तालुक्यातील 10 गावांचा या योजनेमध्ये समावेश आहे. यामध्ये वानेवाडी गावही आहे. डिजिटल सुविधाची माहिती देण्यासाठी CEO प्रोफेसर अर्चना ढोसर, डॉक्टर राजाराम उगले, BDO किशोर माने, असिस्टंट व BDO प्रशांत इंगोले यांनी योजनेविषयीची माहिती वानेवाडी ग्रामपंचायतीला दिली. यावेळी सरपंच सौ गीतांजली जगताप, पंचायत समितीचे सदस्य दिग्विजय जगताप, राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रमप्पा भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे चेअरमन सुनीलाबा भोसले, ग्रामसेवक VT चव्हाण, अख्तर शिकेलकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सोमेश्वरनगर. विनंती करते की आम्हाला निधीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर आपल्या गावातील 1 एकर जागा ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे असून ती जागा ग्रामपंचायतला क्रीडांगण व ओपन जिमसाठी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करते आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. जिल्ह्यामध्ये फक्त बारामती तालुक्यातील जी 10 गावं निवडलेली आहेत त्या 10 गावांमध्ये होणार आहे. तर यापैकी वानेवाडी एक गाव आहे. यामध्ये आपण आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास म्हणजे थोडक्यात ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन किंवा आपले पशुसंवर्धन, कृषी, पाणी पुरवठा, स्वच्छता या विभागांमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर, विशेषतः ज्याला आपण म्हणतो की सगळं जग आपण डिजिटल होऊन आता आपण AIच्या जमान्याकडे चाललो. तर आपल्या ह्या कामकाजामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल अशा प्रकारची ही योजना आहे. यामध्ये आपलं गाव आता 5,000 प्लस लोकसंख्येत असेल, बरोबर. त्यामुळे साधारण 1,40,00,000 रुपये निधीच्या उपलब्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयात 6 ते 7 नवीन टेक्नॉलॉजीचा या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन सुरू होणार आहे, वापर सुरू होणार आहे. तर आपल्या सगळ्याला सर्वांनाच यामध्ये याची निवड प्रक्रिया जी आहे किंवा आपण स्थानिक गरजा काय आहे हे विचारात घेऊन आपण ती निवड प्रक्रिया करणार आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची त्यामध्ये गरज लागणार आहे. आदरणीय डेप्टी CO साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर COEPच्या प्रोफेसर मॅडम उपस्थित आहेत. त्याचबरोबर गुंड मॅडम उपस्थित आहेत. सगळेच आपल्याबरोबर थोडंसं इंटरॅक्शन करणार आहेत.